नमस्कार भावांनो. सगळ्याच विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या की कट ऑफची आतुरता होती. आता काल मी कट ऑफ अपलोड केला होता, पण प्रॉब्लेम काय झाला की तिथं ते ओपनच होत नाही. आता हा कट ऑफ कुठे आहे? ॲपमध्ये दिलेला आहे. ॲपमध्ये कसा पाहायचा त्याचा व्हिडिओ WhatsApp चॅनल, टेलिग्राम चॅनलवर देतोय आणि ते तिथं चेक करायला कसा पाहायचा. प्लस इथेही हा व्हिडिओ संपला किंवा व्हिडिओच्या एंडचे 2-3 मिनिट आहेत तिथं पण दिलेला आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इथं पाहायचं आहे त्यांनी इथं पाहून घ्या व्हिडिओच्या एंडला किंवा ॲपमध्ये पाहून घ्या. आता हे कुठले कट ऑफ्स आहेत? महाराष्ट्रातले सगळे इंजिनिअरिंग कॉलेजेस 334 कॉलेज लास्ट इयरचा कट ऑफ आहे. का? कारण ह्या वर्षीचा कट ऑफ ह्या वर्षी लागेल ना. लास्ट इयरचा कट ऑफ पहिल्या राऊंडचा. आता तुम्ही म्हणाल पहिल्या राऊंडचा का दिलाय, शेवटच्या राऊंडचा का दिला नाही? बाळांनो, आपण पहिल्या राऊंडला चाललोय. मग पहिल्या राऊंडचाच कट ऑफ टेंटेटिव्ह पाहायला लागतोय. लास्ट राऊंडचा कट ऑफ कसा असतो? पहिल्या राऊंडच्या किंवा दुसऱ्या राऊंडच्या विद्यार्थ्यांनी सीट सोडल्या तर तिथं एखादी सीट भरली जाते आणि कट ऑफ थोडा खाली येतो. पण आपल्याला माहिती आहे का एक्झॅक्ट कुठल्या कॉलेजची मुलं सोडणार आहेत किंवा कुठल्या कास्ट मधली मुलं सोडणार आहेत? नाही माहिती. त्यामुळे पहिला पाहायचा. ह्या वर्षीचा पहिला राग लागला, त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्यासाठी आपण ते कट ऑफ पाहून पुढे पाहूया. क्लिअर आहे? सो आता आणखीन एक डाऊट आहे की सर मला 10% आहेत, 5% आहेत, काही म्हणतात 50 आहेत, काही म्हणतात 40% आहेत, तर मला ऍडमिशन मिळेल का? महाराष्ट्रातल्या प्रत्येक ऍडमिशन घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्याला ऍडमिशन मिळतं. आता कसं मिळतं की त्याचं तेच कारण मी प्रत्येक वेळी सांगतोय. जागा किती टोटल कॉलेजेस आहेत? 334 कॉलेजेस आणि सीट्स 1,57,914. 1,57,914. आता ही कॉलेजेस मागच्या वर्षी होत्या, ह्या जागा मागच्या वर्षी होत्या. जागा ह्या वर्षी परत वाढणार. आणि कुठल्या वाढतात मॅक्सिमम? कम्प्युटरच्या. मग कम्प्युटर असतं, डेटा सायन्स, AI ML किंवा IT वगैरे काही ह्या सगळ्या कम्प्युटरच्या ब्रँचेस आहेत. प्लेसमेंट सेम असतं. असं नाही की कम्प्युटर सायन्सच्या मुलांना डेटा सायन्सच्या कंपनीला बसू देणार नाहीत किंवा फक्त AI ML साठीच येणार आहे, ऑटोमेशन साठीच येणार आहे. हा, कुठल्या ब्रँचेस घ्यायच्या कुठल्या घ्यायच्या नाहीत याचे व्हिडिओ मी पुढे बनवतोय. प्रोसेस खूप मोठी आहे. 25 तारखेच्या आत तर काय रजिस्ट्रेशन चालू होणार नाही, काही स्क्रुटनी सेंटरसाठी रजिस्ट्रेशन करायला लावले. त्यामुळे प्रोसेस 2 महिने चालणार आहे बाळांनो. सगळे व्हिडिओ देतोय. लिस्ट कशी बनवायची आहे कॉलेजची, ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहेत, रजिस्ट्रेशन कसे करायचे, सगळे व्हिडिओ पटपट पटपट येत जातील. थोडासा पेशन्स ठेवा. ह्या जागा वाढणार नक्की, सेम जागा राहत नाही आहेत. पण आपल्याकडे काय आता काय आहे, मागच्या वर्षीच्या जागांचा डेटा आहे, त्यामुळे आपण तेच पाहू शकतोय. ओके. आता कट ऑफ किती दिलाय तुम्हाला? रँक वाईज दिलाय. म्हणजे रँक वाईज म्हणजे पहिलं कॉलेज ज्याचा कट ऑफ हायस्ट लागला असेल ते पहिलं कॉलेज, देन खाली 334 कॉलेजांची लिस्ट आहे. ठीक आहे. सगळ्यात टॉप कॉलेज म्हणणार. आता ह्या सिरियल नंबर कुठला आहे? आता हा सिरियल नंबर वाहनो कुठला आहे की जो त्या कॉलेजचा टाकलेला टाईप करते वेळी. पण तुम्हाला जी काय PDF देतोय किंवा या व्हिडिओच्या शेवटी जे काय दिसेल तिथं तुम्हाला 1 नंबर पासून 334 लास्ट कॉलेज पर्यंत दिसणार आहे. ठीक आहे. ऍज युजल पहिलं कॉलेज कुठलं? कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग COEP असतं. टेक्निकल युनिव्हर्सिटी झालेली आहे. आता ते भोसरी MIDC आहे बघा, तिकडे टेक्निकल युनिव्हर्सिटीची बिल्डिंग व्हायला लागले. लगेच तिथे शिफ्ट होईल असं नाहीये. काही प्रमाणात तिथं कॉलेज बांधायला चालू आहे बघा. पण जे पुण्यामध्ये शिवाजीनगरला आहे तिथं सध्या तरी कॉलेज तिथंच आहे. देन 99.966 हे कट ऑफ आहेत मागचे. हा ओपनचा आहे. मग ओपन जनरल कट ऑफ ओपन मध्ये, मग गर्ल्स, EWS, SCB सगळे कट ऑफ ST कॅटेगरी पर्यंत आहेत. हे अशा इंजिनिअरिंगचे कट ऑफ मी काय दिलेत वेगवेगळे देतो. आता या व्हिडिओच्या शेवटी कुठला फक्त व्हिडिओ लावलाय मी? कम्प्युटर सायन्स किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग. त्याच्यामध्ये पण काही कॉलेजांना फक्त IT आहे, तो तिथं लावलाय. तुम्ही म्हणा सर मग AI डेटा सायन्स. आता कसं आहे माहितीये का, प्रत्येक कॉलेजची ब्रँच वेगवेगळे आहेत. सगळे कट ऑफ इथं बसवणं तर काय शक्य नाहीये. मग मी कम्प्युटर सायन्स किंवा IT त्यातला हायेस्ट कट ऑफ जो लागलाय ज्या कॉलेजचा तो पकडलाय. तुम्ही त्याच्या आसपास कॉलेजेस टाकणार आहे ना. बनवायचे कसे आहेत हे सांगतोय मी. ठीक आहे. पण एक आयडिया येऊ दे. कट ऑफ हाच लागणार आहे का पुढच्या वर्षी किंवा म्हणजे ह्या वर्षी? शक्य नाही. मागे पुढे होणार. काही कॉलेजांचा कट ऑफ वाढतो, काहींचा कमी होतो. नॉर्मली कट ऑफ कमी होत असतो, टॉप कॉलेजांचा वाढत असतो. आता ह्या गोष्टी सगळ्या आल्यात. फक्त एक आयडिया यावी आपल्याला की आपलं कॉलेज कुठलं मिळू शकतंय. काही विद्यार्थ्यांचा सर मला 90% आहेत आणि लास्ट इयरला कट ऑफ 91-92 लागलाय, ते मला कॉलेज पाहिजे. मग बानू त्या कॉलेजचा कट ऑफ खाली पण येऊ शकतोय किंवा थोडासा वाढू पण शकतोय. हे आपल्याला माहित नाही ना किती विद्यार्थी आहेत ते कॉलेजला अप्लाय करणार. आता कसं समजा, आता समजा तुम्ही एक नाशिकमध्ये राहताय, तर नाशिकचं एक कॉलेज आहे, त्या कॉलेजला तुम्ही अप्लाय करणार आहात. तर मागच्या वर्षी नाशिक एरियामधून किती विद्यार्थ्यांनी त्या कॉलेजला टाकलेले हे आपल्याला माहिती असतंय का? नाही माहिती. मग
अप्लाय केलेला तो कट ऑफ लागला, मग याच वर्षी तेवढेच विद्यार्थी तिथे टाकणार आहेत का त्याच मार्कांचं? हे पण शक्य नसतंय. त्यामुळं कट ऑफ हा नेहमी खाली वर करत असतोय. ह्या वर्षी कट ऑफ हा 1992 लागलेला, मागच्या वर्षी तो खाली पण येईल, 89 88 पण लागू शकतो. त्यामुळे आपण अंदाजे कॉलेजांची लिस्ट बनवणार आहे आणि ती लिस्ट आपण ऑप्शन फॉर्मला टाकणार आहे आणि मग आपल्याला मिळेल ते कॉलेज. त्याचा व्हिडिओ ना पुढे मी बनवतोय. फक्त आता सध्या कट ऑफ तुमच्या मार्कानुसार कोणती कोणती कॉलेजेस मिळतात हे सगळे काढून ठेवू. मग तुमची कास्ट पण पकडा, मग मुलगा आहे मुलगी आहे त्याच्यासाठी हे सगळे कट ऑफ आहेत. सगळे आता इथं देतोय मी. 334 कॉलेजचा कट ऑफ आहे. आता काही विद्यार्थ्यांचं म्हणणं काय असतं माहितीये का, सर माझा प्रॉब्लेम काय आलाय की हे मध्ये मध्ये असं ब्लँक आहे, मोकळं का ठेवलंय? हे मोकळा याचा अर्थ काय माहितीये का, त्या कॉलेजला त्या सीट भरल्या नाहीत. आता कुठलाही समजायचं एससीबीसी मराठा कास्टच्या मुली त्या कॉलेजला मिळाल्याच नाहीत पहिल्या राऊंडला, काही सीट मोकळ्याच राहिल्या. आता सीट मोकळ्या राहिल्यात म्हणल्यानंतर त्याचा कट ऑफ देणार आहे का? नाही देऊ शकत. ज्या सीट भरल्या जातात सगळ्या, तर शेवटच्या मुलाच्या त्या कास्टच्या मार्क्स दिले जातात, आपण त्याला कट ऑफ म्हणतो. मग आता हे बघा, ह्या कॉलेजला सगळ्याच जागा भरल्या नाहीत, ओपनचाच कट ऑफ आलाय 72. हा, काही ठिकाणी काय असतं, मायनॉरिटीच्या सीट वगैरे असतात, मग जैन मायनॉरिटी, ख्रिश्चन मायनॉरिटी, मग त्या मायनॉरिटीच्या बाबा भरल्या नाहीत, मग तिथं ओपन भरले असतात बघा, ओपन ते दिसतं ते झालं. पण आता हे कॉलेजेस मी दाखवलेत ना, हे प्रायव्हेट कॉलेजांची इथं नाव आहेत, मी ना करून कुठल्या कॉलेजचं नाव दाखवायला नको म्हणून मी ते कॅन्सल केलं. इथं तुम्हाला ह्या कॉलेजच्या सीट भरल्या नाहीत, इथं हे कुठली भरली नाही बघा, ईडब्ल्यूएसच्या सीट ह्या कॉलेजला भरल्या नाहीत, कम्प्युटर इंजिनिअरिंगच्या इथ्या सीट भरल्या नाही आहेत. म्हणून मी म्हणतो तुम्हाला मिळतात कॉलेज. सर म्हणणार कॉलेज लईच खराब मिळणार हो, नवीन आहे तिथं काय नाही आहे. बाळांनो तुमच्या मार्क नुसारच मिळणार आहे ना कॉलेज. असं नाही आहे की 50% आहेत आणि 99% तुम्हाला मिळणार, कारण ज्यांना मार्क्स पडलेत त्या मुलांनी कष्ट केलेलं असतं त्यांच्यानुसार त्यांना मिळणार. तुमचे समजा जर मार्क्स कमी आहेत तर तुम्हाला खालचं कॉलेज मिळणार, पण असं नाही की फरक पडणार आहे त्या कॉलेजांनी. मार्क्स कमी का आहेत, तुम्ही 2 वर्ष अभ्यास केला नाही किंवा केला मार्क पडले नाहीत, काहीतरी झालं, 4 वर्ष पुढे करा. मग म्हणा सर ती प्लेसमेंट नाही आहे ना हो त्या कॉलेजला. अहो प्लेसमेंट जरी नसेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने केला तर तुम्ही रिझ्यूम टाकत चला ना. वेगवेगळ्या कंपन्यांना ऑफ कॅम्पस होतं. आता जे कॉलेजांमध्ये मोठमोठे बोर्ड दिसत आहेत ना, 40 लाख 50 लाख 60 लाख प्रायव्हेट कॉलेजांमध्ये बऱ्याच ठिकाणी मी पाहतोय, मला फोटो मुलं जाऊन त्या कॉलेजवर टाकतात आणि म्हणतात सर हे खरं असेल का, हे आहे का? बाळांनो ती मुलं स्वतःच्या स्वतः ऑफ कॅम्पस सिलेक्ट झालेले असतात आणि त्या कॉलेजवाले काय करतात, त्या मुलांचे फोटो बॅनर लावतात त्यांच्या पब्लिसिटीसाठी. ते कंपनी का त्या कॉलेजमध्ये आलेली नसते. 99.9% कॉलेज सध्या असं करायला लागल्यात की मुलं स्वतः कष्ट केलेले असतात, एका दुसरा विद्यार्थी असतो कॉलेजला आणि ते पब्लिसिटीसाठी कॉलेज वापरत आहे. क्लिअर सांगतो तुम्हाला, कॉलेजनं त्याला काही केलेलं नसतं. ती कंपनी कॉलेजमध्ये आलेली नसते किंवा कॉलेजनं त्या मुलाला त्या कंपनीत जा आम्ही सेटिंग करतो आणि मग इंटरव्ह्यू वगैरे सिलेक्शन प्रोसेस होते, असं पण काही केलेलं नसतं. मुलं स्वतःच्या जीवावर जातात, ते स्वतः कष्ट करतात आणि मग त्याचा पब्लिसिटी, आता तो विद्यार्थी म्हणू शकत नाही ह्या कॉलेजने मला मदत केली नाही, कारण ते बिचार तिथं शिकत असतंय. हा, त्यामुळे काय असतं, स्वतः तुम्ही करू शकताय. कॉलेज आता हलकं मिळतंय, चांगलं मिळतंय, ते तुमच्या मार्क्स नुसार मिळणार आहे. आणि कोण तुम्हाला फसवतंय, आता मला विद्यार्थी काय सांगायला लागलेत, सर ना ते 90% कट ऑफ होतं, मला कॉल आला की आम्ही तुम्हाला ते 85 जरी असलं तर मिळवून देतो, हे करून देतो, सीओईपी कॉलेज तुम्हाला 96% पण मिळेल. शक्यच नाही आहे. कुठल्याही अँगलनं सीओईपी 96 ला मिळू शकत नाही. चेक करा कट ऑफ, 99.9 99.9 99.8. हा येते कुठं, एसटी कॅटेगरीला बाबा ऑब्विसली कट ऑफ कमी लागतोय, मग तो तर कुठं 96 आलाय, तो येतो थोडासा, कारण एसटी कॅटेगरीची मुलं कमी असतात. मग ओबीसी आहेत किंवा ओपन आहेत त्या मुलांना सांगतात 96 ला मिळवून देतो, आमचं काउन्सिलिंग घ्या वगैरे, हे काय पाहिजे ते थापा मारणार आहे. कोणही तुम्हाला ऍडमिशन मिळवून देऊ शकत नाही तुमच्या मार्क्स शिवाय. ह्या कॉलेजला तर शक्यच नाही. हे काय प्रायव्हेट पण नाही आहेत की जिथं डोनेशन भरतो आणि घेतो म्हणशीला तुम्ही. मग मी एका कॉलेज, खूप चांगलं कॉलेज आहे, त्या कॉलेजनं सध्या 25 लाख रुपये सांगितलं डोनेशन, लईत लई 23 लाख पर्यंत देतील आणि फी वेगळी आहे. खूप चांगलं कॉलेज आहे. त्यामुळे विचार नका करू उगच ते काय कोणतरी फसवते, कारण का एकदा का तुम्ही त्यांना पैसे दिले मग तुम्ही ते ऑप्शन फॉर्म वगैरे टाकणार. ऑप्शन फॉर्म पण कसा देणार आहेत हे पण मी सांगतो, कसा द्यायचा असतोय, बनवायचा असतोय, काउन्सिलर काय करतात. हे फक्त काही लोकांना पैसे लुटायसाठी बसलेत. तुमची इच्छा असेल घ्या. सगळा कट ऑफ समोर मांडलाय, ह्या व्हिडिओच्या शेवटी आहे आणि ऍपमध्ये पण आहे. ठीक आहे, सगळे व्हिडिओ मी बनवते कमी मार्क्सला कसं कॉलेज मिळेल, कारण ही अशी कॉलेजेस मिळणार ना जी भरलीच नाहीत. कम्प्युटर सायन्स आहेत, मग तुम्ही म्हणा मी मेकॅनिकल वगैरे पाहिजे, चला त्याचे कट ऑफ पण आहेत. तुम्हाला दुसऱ्या ब्रँचचे पण कट ऑफ ना मोबाईल ऍपमध्ये आहेत, मग मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स
हे फक्त इथं मी कम्प्युटरचं दाखवते. सगळ्या ब्रँचचे कट ऑफ आहेत तिथं तुम्हाला मिळतील. लिंक टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची ना लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे. ठीक आहे, चला थँक्यू.